नमस्कार. मी शेखर नानजकर. निसर्गाच्या दुसऱ्या भागात आपण पाहतो जंगलात जायची तयारी. जंगलात कुठल्या जायचं याच्यावर तयारी बरीचशी अवलंबून असते. म्हणजे अत्यंत डेन्स असलेल्या फॉरेस्टमध्ये जायचं आहे का गवताळ कुरणांमध्ये जायचं आहे, अभयारण्यांमध्ये जायचं आहे का अशा जंगलांमध्ये जायचं की जिथं कुठलाही सपोर्ट मिळणार नाही अशा ठिकाणी जायचं आहे. ह्यावर सगळी तयारी अवलंबून असते. ही तयारी करताना अत्यंत बारीकसारीक गोष्टींचा विचार करावा लागतो. ह्याचं कारण असं की त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला परत फिरता येत नाही. एखादी गोष्ट राहिली तर ती आपल्याला अतिशय त्रासदायक ठरू शकते. म्हणून तयारी जंगलात जाण्यापूर्वी ही अतिशय महत्त्वाची आहे. तर जंगलात आपण कुठल्याही जाणार असू तरी एक गोष्ट नक्की लागते, ती म्हणजे सामान घेऊन जाण्याकरता सॅक. आता ही सॅक किती मोठी असावी? काही जण हिमालयात जाण्याची सॅक घेतात आणि ती न्यायला जंगलात तर खूप अवघड जाते. खरं तर सॅक एवढीच असायला पाहिजे की ज्याच्यामध्ये सामान जेमतेम मावेल. हे सामान म्हणजे किती? जंगलात आपण जेवढ्या काळ राहणार आहोत तेवढ्या पुरतंच सामान बरोबर घेणं, जेणेकरून आपल्याला कमीत कमी गोष्टी वाहाव्या लागतील असं बेअर मिनिमम सामान आपण घ्यायला पाहिजे. त्याकरता जी आपण सॅक घेणार आहोत ती सॅक, बाजारामध्ये हल्ली खूप प्रकारचे सॅक्स मिळतात. शक्यतो ही सॅक फार रंगीबेरंगी असू नये. हिरव्या रंगाची किंवा खाकी रंगाची सॅक असेल तर ती सगळ्यात जास्त चांगली. एकेकाळी जुन्या बाजारामध्ये अशा खाकी सॅक्स मिळायच्या, अजूनही कदाचित मिळत असतील. पण एखादी हिरव्या रंगाची सॅक ही बरोबर न्यायला अतिशय उत्तम असते. जंगलात जाताना कुठल्या प्रकारचे कपडे घालावेत? खरं सांगायचं तर फार भडक नसलेले खाकी रंगाचे किंवा हिरव्या रंगाचे कपडे उत्तम. शक्यतो जितके दिवस आपण जाणार आहोत तितके दिवस फार कपडे बदलायचा हव्यास ठेवू नये. आपण जंगलामध्ये कुठल्या प्रकारचा शो करायला जात नाही आहोत. त्यामुळे समज 4 दिवस राहणार तर 4ही दिवस आपण एकच कपडा घातला तर काहीही बिघडत नाही, जेणेकरून सामान कमी होईल. त्या ठिकाणी कपड्याची व्हरायटी असायला पाहिजे असं नाही. एकच ड्रेस संपूर्ण 4-5 दिवससुद्धा चालू शकतो. हल्ली बाजारामध्ये कॅमोफ्लॉज किंवा पाना फुलांचं डिझाईन असलेले कपडे मिळतात. हे कपडे जंगलात घालायला सगळ्यात उत्तम. कपडे कॉटनचेच असावेत, जेणेकरून त्याचा त्रास होत नाही आणि आपल्याला ते अतिशय कम्फर्टेबल असतात. जी पॅन्ट असेल ही पॅन्ट लूज असावी आणि शर्टही फार टाईट नसावा मिलिटरीसारखा. त्यामुळे एक कॅमोफ्लॉज ड्रेस हा आपल्याबरोबर असणं अतिशय आवश्यक आहे. जंगलात जाताना आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये चप्पल घालून जाणार नाही आहोत. त्याचबरोबर लेदरचे शूजसुद्धा घालणार नाही आहोत. आपल्याला स्पोर्ट्स शूज पाहिजेत. पूर्वीच्याकडे हंटर नावाचे एक शूज मिळायचे, अजूनही ते काही प्रमाणात मिळतात, पण एकीकडे त्याची क्रेज खूप होती. जंगलामध्ये हंटर घालायला पाहिजेत असं नाही, पण कुठल्याही प्रकारचे स्पोर्ट्स शूज जे सहज काढता येतील अशा प्रकारचे शूज आपल्यावर असलेले जास्त चांगले. त्या शूजला त्याच्या तळाला ग्रीप चांगली असावी, जेणेकरून खडकावर उतरताना वगैरे आपण घसरणार नाही असे शूज असायला पाहिजे. शक्यतो शूजचा रंग पुन्हा ग्रे किंवा हिरवा असावा, जेणेकरून जंगलामध्ये ते शूज असे चमकणार किंवा उठून दिसणार नाहीत अशा प्रकारचे शूज असावेत. थोडक्यात हिरव्या रंगाचे किंवा ग्रे रंगाचे घालायला काढायला अतिशय सोपे असे शूज हे आपल्याबरोबर असले पाहिजेत. एखादी टोपी असावी का? तर असावी. बहुतेक जंगलांमध्ये, दाट जंगलांमध्ये सूर्य आपल्याला लागत नाही किंवा ऊन लागत नाही, पण उन्हाचे जे पॅचेस येतात अशा पॅचेसमध्ये जर दुपारी हिंडायचं असेल तर आपल्याला टोपी ही अतिशय महत्त्वाची असते. एखादा टॉवेल असावा. जंगलात काय आपण आंघोळ करत नाही,
किंवा फार स्वच्छतेच्या फार काळजी जंगलामध्ये करत बसायच्या नसतात. म्हणजे तोंड धुतोय, 4 वेळा साबणाने तोंड धुतोय वगैरे याची गरज नाही आहे. त्याचं कारण जंगलामध्ये आपल्याला फारसं कोणी पाहणारच नाही. त्यामुळे जे काय कपडे असतील ते कपडे आपल्याला 4 दिवस वापरायचे आणि फार घाण असून याच्याकरता थोडंफार मध्ये मध्ये जर एक तोंड धुतलं, हातपाय धुतले तरी एक छोटा टॉवेल आपल्याला पुरेल असा असला पाहिजे. एक कमरेचं पाऊच मिळतं. हे पाऊच कमरेला अडकवलं तर अनेक गोष्टी त्याच्यामध्ये ठेवता येतात आणि ज्या गोष्टी जंगलामध्ये अतिशय गरजेच्या असतात अशा प्रकारच्या गोष्टी त्याच्यामध्ये ठेवता येतात. त्याच्यामध्ये छोटी टॉर्च असेल किंवा मोबाईल असेल तर असेल. मोबाईलची रेंज बहुसंख्य वेळा येत नाही आणि मोबाईल नसलेला बरा, पण ते जे असेल ते सगळं त्या पाऊचमध्ये ठेवता येतं. त्यामुळे आपल्या कमरेचा पाऊच उपयोगाला येतो. जॅकेट नक्की असावं किंवा स्वेटर तर असावाच असावा. याचं कारण असं असतं की जंगलांमध्ये एक थंडी चांगलीच पडते आणि ही थंडी काही वेळेला इतकी असते की माझ्या अनुभवानुसार काही जंगलांमध्ये दुपारी 3 वाजल्यापासून कुडकुडायला लागतं एवढी थंडी असते आणि रात्रीच्या वेळेला या जंगलांमध्ये दव पडतं. हे दव पडत असल्यामुळे पानांवरून टप टप असे थेंब पडतात आणि इतकी थंडी असते की अनइमॅजिनेबल. एकतर ओलसर सर्द हवा, धुकं किंवा झाडांवरून पडणारं पाणी आणि त्यात ती थंडी, ह्याच्यामुळे सहन करण्याच्या पलीकडची थंडी ही जंगलामध्ये असू शकते. या थंडीला फाईट करण्याकरता आपल्याकडे काहीतरी पाहिजे. याच्यामध्ये जॅकेट किंवा स्वेटर असं दोन्ही असलेलं बरं. जर जॅकेट असेल तर कॅमोफ्लेज रंगाचं जॅकेट मिळतं. असं जॅकेट जर आपल्यावर असेल तर ते खूप फायद्याचं आहे. ह्याच्याचबरोबर एक पाण्याची बाटली नक्की असायला पाहिजे. बऱ्याच वेळेला जंगलांमध्ये ओढे असतात, ओढ्यांमधलं पाणी आपण पिऊ शकतो, पण जर अशा भागात गेलो आपण की ज्या भागामध्ये ओढे नाही आहेत, मैलोन मैल काही पाण्याची सोय नाही आहे, तर आपल्याला पाण्याची बाटली ही जवळ ठेवणं अतिशय गरजेचं असतं. हल्ली पाण्याच्या बाटल्या निराळ्या आकाराच्या मिळतात, ज्या सॅकमध्ये बसतात. सॅकच्या कडेला विशिष्ट व्यवस्था केलेली असते. त्यामुळे पाण्याच्या बाटल्या या आपल्याला आवश्यक आहे. अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी घेणं गरजेचंच असतं ती गोष्ट म्हणजे बॅटरी. जंगलाच्या भागामध्ये अंधार पडल्यानंतर काहीही दिसत नाही. याचं कारण एक तर अमावस्येच्या जवळचे दिवस असतील तर आधीच अंधार असतो. त्यात जर झाडांची दाटी असेल तर ॲम्बियंट लाईट ज्याला म्हणतात, जो आभाळात येणारा प्रकाश असतो तोही प्रकाश पडत नाही. त्यामुळे अनेकदा मला अनुभव असा आहे की जवळनं जर डोळ्यामध्ये बोट घातलं तर हे बोट घातलेलं सुद्धा आपल्याला कळत नाही, इतका अंधार असतो. 12 तासाची रात्र आहे. संध्याकाळी 6-6:30 वाजल्यापासून जो अंधार पडतो तो दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजेपर्यंत. या कालावधीमध्ये काही प्रकारची हालचाल जर करायची असेल तर आपले डोळे हे त्याच्याकरता असमर्थ आहेत. निसर्गाने व्यवस्था अशी केली की माणसाला रात्रीचं दिसत नाही. त्यामुळे अशा वेळेला बॅटरीची आपल्याला गरज आहे. आता ही बॅटरी कशी असावी तर पॉवरफुल बॅटरी असावी. खरं तर 2 प्रकारच्या बॅटऱ्या पाहिजे. एक छोटी पेन्सिल सेल ज्याला म्हणतात, अशी छोटी प्रकारची बॅटरी ज्याच्यामध्ये सॅकमध्ये काय ठेवले वगैरे पाहायला जी छोटा प्रकाश लागतो त्याच्याकरता छोटी बॅटरी आपल्याबरोबर लागेल. आणि दुसरी जी बॅटरी आहे ती मोठ्या प्रकारची बॅटरी, ज्याचा लांबपर्यंत टॉर्च जाऊ शकतो. सध्या निळसर पांढऱ्या प्रकारच्या बॅटऱ्या आल्या, त्या खरं तर मला तितक्याशा आवडत नाहीत. त्यांनी काहीतरी विचित्र असं दिसतं. पूर्वीच्या ज्या एव्हरेडीच्या पिवळा प्रकाश पाडणाऱ्या ज्या बॅटऱ्या होत्या, या बॅटऱ्या खरं जंगलात न्यायला अतिशय चांगल्या आहेत. या बॅटऱ्या किती मोठ्या अशा तर 4-5 सेलच्या बॅटऱ्या किंवा रिचार्ज करण्याच्या सेलच्या बॅटऱ्या या असायला पाहिजेत. रिचार्ज जंगलामध्ये होऊ शकत नाही, पण या बॅटऱ्या खूप उपयोगाच्या आहेत. पूर्वी एव्हरेडीचा एक मोठा सेट यायचा, ती बॅटरी सगळ्यात उपयोगाची होती. पण बॅटरी एक चांगली आपल्यापाशी 2 बॅटऱ्या, एक म्हणजे मी म्हटलं त्यामुळे पेन्सिलची एक बॅटरी की जेणेकरून आपल्याला सॅकमधलं काय ते पाहता येईल, आणि दुसरी बॅटरी लांबवर प्रकाश पडणारी बॅटरी की ज्याच्यावर प्राणीमणी एखादा लांब दिसला किंवा आपण एखाद्या ठिकाणी रात्री जायची वेळ आली तर जाताना लांबवरचं दिसण्याकरता ही बॅटरी अतिशय आवश्यक असते.
या सगळ्याबरोबर अजून एक गोष्ट पाहिजे, ती म्हणजे जसं बॅटरी संपली किंवा बॅटरी बंद पडली, तो जो अंधार होईल त्या अंधाराकडे आपल्याला काही उत्तर नसतं. त्यामुळं अशा वेळेला सगळ्यात शेवटचा उपाय म्हणून मेणबत्ती ही आपल्यावर असणं अत्यंत गरजेचं आहे. मेणबत्ती हे सगळ्यात शेवटचा उपाय आहे. किंवा मेणबत्तीने फार काही मेणबत्ती लावून ठेवली की तिचा प्रकाश मंद असा पडलेला असतो. फक्त वाऱ्यामध्ये मेणबत्ती टिकत नाही, पण मेणबत्ती ही बेसिक आपल्याकडं असणं ही अतिशय आवश्यक आहे, जेणेकरून आपल्याला रात्री काम करता येतं, रात्री स्वयंपाक करता येतो. त्या कारण बॅटरी सतत लावून ठेवून आपण स्वयंपाक करू शकतो. मेणबत्तीचा उपयोग हा आपल्याला याच्याकरता होतो. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आणि एका ट्रेकला मला आठवतं आहे की मी काडेज पेटीच विसरलो होतो, आणि जंगलात गेल्यानंतर काडेज पेटी नसल्यानंतर काय होईल, तर ज्याला आदिमानव म्हणतात अशा प्रकारच्या आदिमानवानी जी आग पेटवण्याचं साधन काढलं, त्या साधनाने आपण आग पेटवू शकत नाही. या सगळ्या कवी कल्पना आहेत. जंगलामध्ये माणूस अतिशय असमर्थ असतो किंवा हेल्पलेस असतो. या विशिष्ट काही गोष्टी जर विसरल्या, त्यापैकी सगळ्यात प्राईम गोष्ट म्हणजे काडेजपेटी. काडेजपेटी विसरली तर चूल पेटवता येत नाही, काडेजपेटी विसरली तर मेणबत्ती पेटवता येत नाही, काहीही पेटवता येत नाही. म्हणून काडेजपेटी ही अतिशय महत्त्वाची. त्याला अजून एक थोडासा पर्याय किंवा सप्लिमेंटरी म्हणून एक लायटरसुद्धा असायला हरकत नाही, गॅस लायटर. ज्या गॅस लायटरमुळे आपला गॅस लायटर हा खात्रीशीर आपल्याला आग पेटवून देऊ शकतो, आणि त्यामुळे हा लायटर आपल्याला असायला हरकत नाही. या सगळ्याबरोबर अजून एक गोष्ट असणं गरजेचं आहे, ती म्हणजे दुर्बीण. अनेक गोष्टी या लांब अंतरावर दिसतात, जवळ दिसत नाहीत, आणि दुर्बिणीतनं पाहिल्यानंतर आपल्याला ते त्यातल्यात पक्षी पाहण्याकरता दुर्बीण लागते. अगदी दाट जंगलामध्ये लांबवरचं दिसतच नाही, त्याचं कारण जंगलाची दाटी इतकी असते की तुम्हाला लांबचं काही दिसत नाही. पण तरीही दुर्बीण तुमच्याजवळ असणं आवश्यक असतं, जेणेकरून तुम्हाला बऱ्याच काही लांबच्या गोष्टी त्यातल्यात ऑब्झर्वेशन करता, प्राणी पक्ष्यांचे ऑब्झर्वेशन करता तुमच्याजवळ दुर्बीण असणं आवश्यक असतं. अजून एक गोष्ट तुम्ही बरोबर ठेवू शकता, ती म्हणजे भिंग. भिंगातनं तुम्हाला छोटे छोटे किडे किंवा अत्यंत बारीक असलेल्या गोष्टी, काही वेळा बुरशांवर बुरशा ज्यावेळेला भिंगात आपण बघतो त्यावेळेला बुरशांच्या बारीक सारीक गोष्टी आपल्याला दिसतात. छोट्या छोट्या गोष्टी पाहण्याकरता भिंग अतिशय आवश्यक असतं, त्यामुळे भिंग आपल्याकडं असणं आवश्यक आहे. या सगळ्यावर एक गोष्ट राहिली, ती गोष्ट म्हणजे तुमचं अंथरूण. तसं पाहायला गेलं तर जंगलात कुठलीच गोष्ट सुखावह नसते. अनेक गोष्टी टोचत असतात, काड्या असतात, काटे असतात, दगड असतात बारीक सारीक, आणि याच्यातच आपल्याला स्वच्छ करून झोपायचं असतं. त्यामुळे खाली काहीतरी जाड असतं, आवश्यक असतं. बऱ्याच वेळेला जंगलातली जमीन ही थोडीशी ओलसर असते, त्यामुळे अंथरूण तुमच्याबरोबर जे पाहिजे त्या सगळ्यात खाली खरं तर पॉलिथिन टाकायला पाहिजे. त्या पॉलिथिनवर तुम्ही जाड अशा प्रकारचं काहीतरी अंथरू शकता, आणि त्या जाड अंथरण्यावर तुम्ही झोपू शकता. अंगावर काहीतरी घ्यायला रगासारखं काहीतरी पाहिजे, पण नुसतं तेवढ्याने पुरणार नाही. याचं कारण अनेक जंगलांमध्ये रात्रीच्या वेळेला दव पडतं, आणि हे दव पानांवरनं पाऊस पडल्यासारखं दव पडत असतं, टप टप थेंब पडतात. आणि तुम्ही जर नुसते झोपलात किंवा नुसतं पांघरून घेऊन झोपलात तर हे पांघरून शब्दशः ओलं होतं. त्यामुळे पांघरून ओलं होऊ नये म्हणून त्याच्यावर एक पुन्हा पॉलिथिन घेण्याकरता आपल्याला पाहिजे. म्हणजे खाली एक पॉलिथिन, त्याच्यावर जाड काहीतरी अंतरलेलं, त्याच्यावर आपण झोपणार, त्याच्यावर पांघरून, आणि त्याच्यावर पुन्हा एक पॉलिथिन. एवढे लेअर ज्या वेळेला असतात त्यावेळेला तुम्ही जंगलात सुखाने झोपू शकता. कारण प्रचंड थंडीने त्यात पडणारं दव, त्याचे पडणारे थेंब, या सगळ्यापासून वाचण्याकरता हे सगळं पाहिजे. पांघरूण आणि अंथरूण काय असावं हा प्रत्येकाने घेण्याचा प्रश्न आहे, निवडण्याचा प्रश्न आहे. पण हे दोन्ही नीट विचार करून घ्यायला पाहिजे. पुढची अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिसलेली कुठली गोष्ट रेकॉर्ड करण्याची हल्ली बऱ्याच जणांना हौस असते, आणि ते रेकॉर्ड करण्याकरता कॅमेरा बरोबर असणं आवश्यक असतं. म्हणजे कुठली गोष्ट दिसली तरी त्याचा फोटो काढणं ही एक फॅशन किंवा काय म्हणतात एक लाट आलेली आहे. पण याच्या पलीकडे एक इव्हिडन्स निर्माण व्हावं म्हणून आपण एखादी गोष्ट पाहिलेली अशी पाहिली की जी आपण कधीही पाहिलेली नसते किंवा कोणीच कधी पाहिलेली नसते. अशी गोष्ट जर रेकॉर्ड झाली तर ती पुढच्या दृष्टीने अतिशय फायद्याचीच असते. त्याच्यामध्ये किडे असतील, त्याच्यामध्ये अनेक म्हणजे बुरशा असतील, छोट्या छोट्या गोष्टी असतील, किंवा
अतर्क्य दिसलेल्या गोष्टी असतील, या सगळ्याचा इव्हिडन्स म्हणून आपण उपयोग करू शकतो. याच्याकरता आपल्याकडे कॅमेरा असणं आवश्यक असतं. आणि हा कॅमेरा कुठला असावा, तर कुठलाही असावा. म्हणजे तो तुमचा SLR कॅमेरा असेल फार मोठा, किंवा साधा कमीत कमी क्लिक करण्याचा कॅमेरा असेल, एम अँड शूट कॅमेरा असेल. माझ्या मते एम अँड शूट कॅमेरा सगळ्यात जास्त उपयोगाचा असतो. ह्याचं कारण एखादी गोष्ट समोर आल्यानंतर तुम्हाला तो कॅमेरा ॲडजस्ट करायचं तोपर्यंत वेळ नसतो बऱ्याच वेळेला. अशा वेळेला तुम्हाला पटकन काढायचं असेल तर एम अँड शूट कॅमेरा सगळ्यात जास्त चांगला असतो. आणि त्या कॅमेऱ्याने आपल्याला इव्हिडन्सेस गोळा करता येतात. पण ज्यांना फोटोग्राफी करायची आहे त्यांच्याकरता वेगवेगळ्या प्रकारचे SLR कॅमेरे, मग त्यांच्यापुढं असलेल्या त्या लेन्सेस आणि त्यांचे प्रकार, आणि मग ते बरंच काही पुढं डिटेल आहे. कॅमेरा विषयात मी आत्ता शिरत नाही, पण कॅमेरा असणं अतिशय गरजेचं. मला आठवतं आहे 1989 साली ज्या वेळेला मी जंगलात जायला सुरुवात केली त्यावेळेला माझ्याकडे चांगले कॅमेरे नव्हते. त्यामुळे अनेक गोष्टींचे इव्हिडन्सेस माझ्याकडनं सुटलेले. जसं मी एक बिबटा पाहिला तर ज्याच्या अंगावर ठिपकेच नव्हते. असा बिबटा मला नाही वाटत कोणी पाहिला असेल, किंवा माझ्या माहितीत कोणी पाहिलेलं नाही आहे. पण त्या बिबट्याचा फोटो मला काढता आला नाही, कारण माझ्याकडे चांगला कॅमेरा नव्हता. जो कॅमेरा होता तो मला नीट वापरता येत नव्हता. जुन्या पद्धतीचा कॅमेरा होता, आणि संध्याकाळची वेळ होती त्यामुळे मला त्याचं शूटिंग करता नाही आलं, त्याचा फोटो घेता नाही आला. काहीही इव्हिडन्स आत्ता माझ्यापाशी त्याचा नाही आहे. पण तुमच्याकडे जर कॅमेरा असेल तर तुम्ही, आणि तुम्हाला त्या कॅमेऱ्याची सवय असेल, तर अशी घडलेली कुठली घटना तुम्ही पटकन रेकॉर्ड करू शकता. आणि सायन्सच्या दृष्टीने, म्हणजे नॅचरल हिस्ट्रीच्या दृष्टीने ते अतिशय महत्त्वाचं ठरू शकतं. म्हणून हा कॅमेरा असणं आवश्यक आहे. कॅमेरा नीट असणं आवश्यक आहे. कॅमेऱ्याची आपल्याला सवय असणं आवश्यक आहे. कॅमेरात ऑलरेडी तयार करून ठेवणं आवश्यक आहे. जर SLR कॅमेरा असेल तर त्याच्या लेन्सेस लावणं वगैरे हे आपल्यापुढे सतत तयार पाहिजे. कधीही जंगलामध्ये कधीही कुठेही कुठलीही गोष्ट घडते, आणि ज्या वेळेला घडते त्यावेळेला जर आपण तयार नसू तर ते आपल्याकडनं जाते याचं कारण ही गोष्ट काहीच सेकंद किंवा काहीच वेळ घडत असते. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे निसर्गामध्ये सहसा गोष्ट रिपीट होत नाही. एखादी गोष्ट घडली की फक्त त्याच वेळा घडते, आणि त्याच्या पुढं त्याचं पुन्हा तसं कधीच घडत नाही. त्यामुळे जर तुम्ही रेकॉर्ड करणार असाल तर तुमच्याकरता आणि निसर्गाकरता, किंवा असं म्हणून त्याला नॅचरल हिस्ट्री करता त्याचा अतिशय उपयोग होणार आहे. त्यामुळे कॅमेरा आपल्यावर निश्चित पाहिजे. ही जंगलांमध्ये जाण्याची काही प्रमाणात तयारी आहे. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की जंगलामध्ये जाऊन खायचं काय. याचं कारण 4 दिवस आपण राहणार, किंवा 3 दिवस राहणार, किंवा 2 दिवस राहणार, या प्रत्येक वेळेला खाण्याचा प्रश्न निर्माण होतो. मग जंगलात काय खायला पाहिजे, कसं खायला पाहिजे, काय नाही खायला पाहिजे, हे सगळं आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.